आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी परस्परांना आव्हान प्रति आव्हान दिलंय। धीरेंद्र कृष्ण स्वामींनी दिव्यशक्ती सिद्ध करावी असं आव्हान अनिसनं केलंय, तर धीरेंद्र कृष्ण स्वामी यांनी ते स्वीकारलं असून त्यांनी रायपूरमध्ये अनिसला येण्यासाठी आग्रह केला। दोनदा जर तुम्ही सांगू शकला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 30 लाखाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल। रायपुर में दरबार है, आ जाओ, किराया खर्चा हमसे ले लेना, तुम्हारी ठटरी हम बार देंगे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरुद्ध पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हा संघर्ष आता वाढत चाललाय। दोन्ही बाजूकडून एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आलंय। बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान स्वीकारलंय, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रायपूरला यावं असं आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी केलंय। नागपुर में नहीं थे मिल पाओ, अब उसे विचार करना चाहिए। 2 दिन दरबार लगा, 7 दिन कथा क्यों हुई? कितने दिन चली कथा? 7 दिन चली ना। अब ठटरी के बरे तुम ही नहीं आए तो लो, रायपुर में दरबार है, आ जाओ, किराया खर्चा हमसे ले लेना, तुम्हारी ठटरी हम बार देंगे। तर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी नागपूरमध्ये दिव्यशक्ती सिद्ध करावी असं प्रति आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिलंय। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान टाकलं की आम्ही तुमच्या पुण्यामध्ये 10 माणसं देऊ, त्यांचं नाव, वडिलांचं नाव, वय आणि त्यासोबतच मोबाईल नंबर सांगावा आणि शेजारी 10 वस्तू ठेवलेल्या असतील रूममध्ये, त्या 10 वस्तू ओळखून दाखवाव्या। 90% करेक्ट दोनदा जर तुम्ही सांगू शकला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 30 लाखाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल। एकीकडे हा वाद सुरू असतानाच आता या वादात विश्व हिंदू परिषदेनंही उडी घेतली आहे। नागपूरच्या संविधान चौकात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन केलं। तसंच श्याम मानव यांना रायपूरला जाण्यासाठी प्रवास तिकिटाची व्यवस्था करणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं। पूर्ण देशाची माध्यम तिकडे होती, आज प्रसार माध्यम, प्रचार माध्यम त्यांच्या समोर गुरुजीने सांगितलं आहे उद्याचा दिवस आहे, जे लोक यायला तयार असन तर आयोजन समिती त्यांची तिकीटचे पैसे आणि गुरुजी स्वतः पण त्यांचे तिकीटचे पैसे द्यायला तयार आहे आणि आम्ही त्यांना तिकडे रायपूर घेऊन जायला तयार आहोत, पण ते लोक कोणी समोर यायला तयार नाही आहे। नुकताच नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या रामकथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेकांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं होतं। त्या व्यक्तींनी काहीही सांगण्याच्या पूर्वी त्यांच्या जीवनातील समस्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी एका कागदावर लिहिल्या आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली। धीरेंद्र शास्त्री अशा प्रकारे रामकथेच्या नावाने अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता। त्यानंतर रामकथेचा कार्यक्रम गुंडाळण्यात आला। तसंच धीरेंद्र शास्त्री यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी असं आव्हान अनिसकडून देण्यात आलं होतं। ते आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारलं। या पार्श्वभूमीवर अनिसचे पदाधिकारी रायपूरला जाणार की धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागपूरला येणार हे बघावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे देशभरात विविध ॲप्सच्या माध्यमातून लोन देण्याचा प्रकार सध्या वेगानं वाढतोय आणि त्या लोनच्या वसुलीसाठी धमक्यांचे अनेकांना फोनही जात आहेत। मात्र तुम्हाला आता धक्का बसणार आहे, कारण धमक्यांच्या फोनचा जमतारा अन्य राज्यात नाही, औरंगाबादमध्ये आहे आणि औरंगाबादमधल्या कॉल सेंटरमधून देशात अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन जात आहेत असं आता उघड झालंय। लोन, फोन आणि वसुलीची धमकी। औरंगाबादमधून देशभरात धमक्यांचे फोन। 150 कर्मचारी, 150 मोबाईल। कॉल सेंटर मधून तलवारी, एअरगन जप्त। औरंगाबाद आणि डेहराडून पोलिसांचा हल्लाबोल। तुम्ही पाहत असलेलं हे आहे धमक्यांचं कॉल सेंटर। एखाद्या कॉर्पोरेट कॉल सेंटर सारखा सेटअप इथं पाहायला मिळतोय, मात्र इथून देशभरात धमक्यांचे कॉल जात होते। इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदाराला शिवीगाळ, सोशल मीडियावर कर्जदारांची छायाचित्र मॉर्फ करून व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे उत्तराखंडमधील डेहराडूनमधील नागरिक त्रस्त झाले होते आणि सर्व मोबाईलचं लोकेशन औरंगाबाद शहरातील पैठण गेट परिसरातील यश एंटरप्राइजेस आणि संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीत दाखवण्यात येत होतं।
त्यानंतर संयुक्त कारवाई करून कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलं. आपण सध्या फक्त त्यामध्ये चौकशीच करत आहोत. आपण त्या चौकशीसाठी तिथून जे आहेत साधे 134 मोबाईल आपण जप्त केले, म्हणजे ताब्यात घेतले आणि त्याच्यानंतर 10 जे आहेत मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप ताब्यात घेतलेला आहे. आणि जे आहेत कंपन्या तिन्ही पण कॉल सेंटर ज्यांचे चालतात ते तर त्यांच्याशी आपण चौकशी करत आहोत. ॲपवरून लोन घेतल्यानंतर सुरू होतो तो धमकीचा आणि वसुलीचा भयावह खेळ. मुस्कान खान यांना लोनची परतफेड करण्यासाठी अशाच प्रकारचे अनेक फोन आले. लोन देणारी कंपनी कॉल सेंटरचा कर्जदारांचा डेटा पुरवते. त्यानंतर कर्जदारांना मेसेज आणि फोन यायला सुरुवात होते. कॉल येत आहे, मेसेज येत आहे, नाही तर म्हणता की EMI तर तुम्हाला भरावंच लागेल, EMI तर कटणारच आहे तुम्हाला. मी म्हणले अकाउंटमध्ये पैसे आले नाही आणि मी EMI कसं काय भरणार? तुम्ही अकाउंटमध्ये अमाऊंट टाका, मी EMI भरायला तयार आहे. काही धमक्या वगैरे? हां, धमकी वगैरे देत आहेत. पोलीस वगैरे येईल, तुमच्या कोर्टात जावं लागेल. डेहराडूनमधील एका कर्जदारानं तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात धमकीचं जमतारा औरंगाबाद असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी वेगानं तपास केल्यानं अनेक कर्जदारांना दिलासा मिळाला. झारखंड नंतर आता औरंगाबादमध्ये हा मोठा जामतारा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस आता याचा शोध कधीपर्यंत घेतात हे पाहावं लागणार आहे. मात्र औरंगाबादमधून अत्यंत धक्कादायक मोठी माहिती ही समोर येते आणि मोठं रॅकेट उद्ध्वस्त झालंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणखीन एक धक्कादायक बातमी आहे. मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलांना मोबाईल आणि पैशांचं आमिष दाखवून चक्क ऊस तोडणीच्या कामासाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आलाय. बीडच्या एका गावातून अशा 3 मुलांची सुटका करण्यात आली. ऊस पट्ट्यामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि या अल्पवयीन मुलांची तस्करी कशी होते पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. ऊस तोडणीसाठी आदिवासी मुलांची तस्करी. मोबाईल 5,000च्या आमिषानं मुलांची पिळवणूक. मध्य प्रदेशातल्या 5 मुलांची बीडमधून सुटका. बीडच्या पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेली ही मुलं पहा. ही मुलं मध्य प्रदेशातल्या बैतूलची आहेत. त्यांना बीडमध्ये ऊस तोडणीच्या कामाला जुंपलंय. पहाटे 4 वाजल्यापासून त्यांना कामाला जुंपलं जात होतं. 12-13 वर्षांच्या मुलांना मोबाईल आणि 5,000च्या आमिषानं मध्य प्रदेशातून आणल्याचं सांगण्यात येतंय. मैं MP में रहता हूँ, मेरे को इधर जंगल ने लाया था. बोल रहे थे कि तुमको 5,000 रुपए दूंगा, तुम चलो काम पे. और 2 दिन लगे हमको इधर पहुँचने को. काम पे जाते थे वही खाना देते थे हमको. नहीं. काम क्या करते? गन्ना काटने का. मुलांच्या वेठबिगारीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीनं 3 मुलांची सुटका केली. या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं असून मुलांची तस्करी करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मराठवाड्याच्या ऊसपट्ट्यात तस्करीचं मोठं रॅकेट असल्याचा संशय. तिन्ही मुलांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना CWC पुढे हजर केलेलं आहे. ही मुलं मध्य प्रदेशमधनं आणण्यात आलेली होती. 3 मुलं इथल्या मुकादमाला ती मुलं हँडओव्हर केलेली होती आणि त्यांच्याकडनं शेतीकाम करून घेण्यात येत होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही दोन्ही मुकादम जे आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. याच्या मागे अजून कोणतं मोठं रॅकेट आहे का याचा देखील तपास करतो आहोत. माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. हे पहा, सगळ्या मूळ मजूर करणाऱ्या कामगारांचं सगळ्यांचं मूळ हे प्रचंड गरिबी आहे आणि बेरोजगारी आहे. त्याच्यामुळे हे सगळे जण स्थलांतरित होत असतात आणि स्थलांतरित होणाऱ्या लोकांना शिक्षणापासून पोषणापासून वंचित राहावं लागतं आणि म्हणून त्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे. नाही तर गरिबीमुळे जेवढे हात कामाला येतील तेवढ्या आईवडिलांना त्या पोट त्यांचं भरण्यासाठी कामाला येतात. अशा परिस्थितीमध्ये या मुलांवर असा अत्याचार होतो. हे दुःखी आहे, दुर्दैवी आहे. या केसची मी स्वतः माहिती घेईन आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवून या मुलांकडनं मजुरी करणं किंवा त्यांना अत्याचार करणं कायद्याने गुन्हा आहे. याच्यावर सक्त कारवाई व्हावी असा माझा आग्रह आहे.
साखरपट्ट्यात शेकडो मुलांची तस्करी झाल्याचा संशय सामाजिक संस्थांना आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तिकडे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह आणि कुस्तीपटूंमधला वाद चांगला चिघळलाय. कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली, तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सध्या तरी कागदी घोडे नाचवले जात आहेत असंच दिसतंय. कैसा पद है ये? कोई पद है? हम तो कुश्ती का काम कर रहे थे. जिस दिन खिलाड़ी चाहेंगे कि नेताजी ना काम करो, नेताजी चल देंगे अपना झोला बांध कर. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अनेक पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंनी गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत धरणे आंदोलन सुरू केलं. कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट विनेश फोगाट पासून ते गीता फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया सारख्या कुस्तीपटूंनी कडाक्याच्या थंडीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी या कुस्तीपटूंकडून केली जाते. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. ब्रिजभूषण सिंग हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष तसेच भाजपा खासदार देखील आहेत. देखिए, मैं ऐसे भ्रष्ट आदमी को जो है इस पद पर नहीं बना रहना चाहिए. जो बढ़िया जो कुश्ती का जो कोई प्लेयर है, कुश्ती का बढ़िया आदमी है, सब उसको जो है या कोई और स्पोर्ट्समैन है उसको इस पद पर जो कुश्ती का बढ़िया इसके अध्यक्ष बनाना चाहिए. जो कबड्डी का बढ़िया बनाना चाहिए. जो हॉकी का वो हॉकी का अध्यक्ष बनाना चाहिए. कोई राजनीतिक आदमी इस खेल के अंदर नहीं आना चाहिए. ये धरना हमारे कुश्ती को बचाने के लिए, हमारे युवाओं के लिए है, जो हमारी फेडरेशन थी अभी वो हमारे युवा पहलवानों के साथ जो दुर्व्यवहार कर रही है, यौन शोषण कर रही है, उसके खिलाफ ये लड़ाई है. और ये लड़ाई हम जब तक सरकार नहीं मानेगी, जब तक हमारी फेडरेशन से इस्तीफा नहीं दे देते हैं प्रेसिडेंट, जब तक हम ये लड़ाई लड़ते रहेंगे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनानंतर 2 दिवसांनी केंद्र सरकारला जाग आली. मात्र ठोस कारवाई करण्याऐवजी आता कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून केला जातोय. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती संघाला 72 तासात स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय. यही कहूँगा, खिलाड़ियों ने जो आरोप लगाए वो गंभीर किस्म के हैं और उसका संज्ञान लेते हुए भारत सरकार ने, खेल मंत्रालय ने तुरंत कार्रवाई करते हुए रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया को नोटिस भी दिया, 72 घंटे के अंदर जवाब भी मांगा है. और इसके अलावा जो कैंप लगना था उसको भी पोस्टपोन कर दिया गया है. धरणे आंदोलनावर बसलेल्या कुस्तीपटूंनी भारतीय ऑलिम्पिक संघाला याविषयी पत्र लिहिलंय. त्यामध्ये ब्रिजभूषण सिंग यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जाते. तसंच लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ब्रिजभूषण सिंग हे राजकारणी असल्यामुळे केंद्र सरकार कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात पुढे आणखीन काय काय होतं ते. तिकडे बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. नाशिकच्या सारूळ परिसरामध्ये गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे आणि या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं. यानंतर सरकारला खडबडून जाग आली. या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊनही कारवाई का झाली नाही असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी महसूलचे अधिकारी दोषी असतील तर कारवाई करणारच असंही विखे पाटील यांनी आवर्जून नमूद केलं. नाशिकमध्ये नियमांची पायमल्ली करून दगडखान सुरू असल्याचा जे प्रकार आहे तो न्यूज 18 लोकमतनं समोर आणला आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर महसूल मंत्री स्वतः आहेत. नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर सारूळ पठारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दगडखान सुरू आहे. ते आपण न्यूज 18 लोकमतवरती बघितलं असेल. काय हा एकंदरीत सगळा प्रकार आहे आणि काय कारवाई यावरती होणार आहे? नाही, मी नाशिकच्या ह्या काही चाललेल्या गैरप्रकाराबद्दल स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. जिल्हा प्रशासन अतिशय प्रशासनातली शिथिलता त्याला कारणीभूत आहे.
आता सरकारनं नव्याने आता ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे आता सगळ्या गौणखाणीच्या संदर्भात विषय सोपवलेले आहेत आणि अशा सगळ्या बेकायदेशीर जे दगडखाणी सुरू आहेत किंवा वाळूपसा सुरू आहेत कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे अन्य जिल्ह्यात भरारी पथक पाठवून आम्ही त्याची ETSची मोजणी करू. जर अशा पद्धतीचं बेकायदेशीर उत्खनन झालं असेल आणि त्या ठिकाणचे जे अधिकारी असतील कोणी महसूल विभागाचे, मग प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, तिथलं तलाठी असेल, त्यांनी या बाबीचं दुर्लक्ष केलं असेल तर निश्चितपणे कारवाई करू. मात्र तुम्ही जर सूचना देखील दिली होती, मात्र तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा मी मागवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आमच्या ACS रेव्हेन्यूला की जिल्हाधिकारी खुलासा मागून घ्या का कारवाईमध्ये निष्काळजीपणा झाला आहे, मग मुख्य सचिवांकडे अहवाल पाठवू. नक्कीच आपण जर बघितलं तर आता कारवाईच्या सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्या आहेत. जर यामध्ये कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. अपेक्षा आहे की कठोर कारवाई संबंधितांवर होईल. बातमी नागपुरातून. स्मशानभूमीच्या जवळ ओपन जिम बांधण्यात आलाय. मात्र त्या स्मशानभूमीत आता भूतव्यायाम करणार की माणसं असाही प्रश्न निर्माण होत आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. नागपुरात चक्क स्मशानभूमीजवळ ओपन जिम. स्मशानभूमीजवळ व्यायाम करणार कोण? न्यूज 18 लोकमतच्या नंतर जिम काढण्याचे आदेश. तुम्ही कधी भूताची जिम पाहिले का? आता तुम्ही म्हणाल तुम्ही अंधश्रद्धाळू आहात का? तर तसं नाही. नागपुरातल्या गंगाबाई स्मशानभूमीच्या जवळ चक्क ओपन जिम तयार करण्यात आलं होतं. आता या स्मशानभूमीच्या जवळ जिम कुणी बांधलं याची उत्तरं शोधायला आम्ही महापालिकेत गेलो आणि त्यांनाही माहिती नाही की इथे जिम बांधलं कुणी. गंगाबाई घाट आमच्या अंडरमध्ये आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेने ग्रीन जिम तिथं लावलेली नाही आहे. मी झोनमधूनही चौकशी केली, DPDC फंडातूनही लावल्या गेलेली नाही आणि उद्यान विभागाकडून पण लावल्या गेलेली नाही. स्मशानातल्या या जिमची नागपुरात जोरदार चर्चा आहे. नागपूरकरांनी थेट उद्यान विभागात फोन करून या जिमच्या बद्दल विचारणा केली. शेवटी पालिकेनं आता हे जिम काढून टाकण्याची घोषणा केली आहे. तर आता आम्ही आमच्या कंत्राटदाराला ती ग्रीन जिम काढायला सांगितले. तिथून एकूण 4 इन्स्ट्रुमेंट आहेत आणि ते नुकतीच लावलेले दिसू राहिले. एखाद महिनाही नसेल झाला त्याला. तर ती काढण्याची कारवाई आम्ही तातडीने कंप्लीट करू. विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागतो, पण बिंडोक लोकांच्या हातात पैसा आणि योजना दिल्यानंतर काय होतं याचा अफलातून नमुना या स्मशानातल्या जिमच्या निमित्तानं पाहायला मिळालाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावल्यानंतर जे आहे ते प्रशासन खळबळून जागं झालं. ही जिम नागपूर महानगरपालिकेनं लावली नसली तरी ती ज्या परिसरात लावलेली आहे ती नागपूर महानगरपालिकेची जागा आहे आणि तिथून ती जिम तात्काळ हटविण्याचे आदेश जे आहे ते मनपा प्रशासनाने दिले आणि इथून पुढे ज्यांनी ही जिम लावली असेल, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल, त्यांच्यावर कारवाई देखील करणार असल्याचं चौर पगार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता वळूयात काही राजकीय बातम्यांकडे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा युक्तिवाद आज अखेर संपला. निवडणूक आयोगानं या संदर्भात 30 जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात उत्तर मागितलंय. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबद्दलची सुनावणी लांबणीवर गेली तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीलाच संपते. पक्षांतर्गत प्रक्रियेसाठी संमती द्या किंवा मुदतवाढ द्या असं ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला म्हटलं होतं, मात्र त्यावर सुद्धा निर्णय झालेला नाही. त्यामुळे 23 जानेवारीला मुदत संपल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. नाही, मुख्य नेतेपद बेकायदा आहे. तर ह्याच आम्ही दुसरा पहिलाच मुद्दा केला की बाळासाहेबांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारित आम्ही सर्व ह्या गोष्टी केलेल्या आहेत. उद्धव साहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन चेंज केलेलं आहे त्यावरच हा युक्तिवाद झालेला आहे आणि आता इलेक्शन कमिशन या संदर्भातला निर्णय देतील.
की विभाग प्रमुख आमच्या घटनेमध्ये आहेत. आमच्या घटनेमधले विभाग प्रमुख हे फक्त मुंबईचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी त्यांची जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये 78 विभाग प्रमुख दिलेत, जे घटनेमध्येच नाही आहेत. आमच्या घटनेमध्ये जे विभाग प्रमुख दिले ते मुंबईचेच दिलेले आहेत. ज्याप्रमाणे आम्ही साधारण 20 लाखाची मेंबरशिप दिलेली आहे, त्यांनी साधारण 4 लाखाची मेंबरशिप दिलेली आहे. आम्ही जवळपास 3 लाख ॲफिडेव्हिट्स दिलेली आहेत, त्यांनी 0 ॲफिडेव्हिट दिलेली आहेत. त्याच्यामुळे हा सगळा जो काही तुलनात्मक अभ्यास आहे पक्षाचा, जो मोजणी करायचा आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे. ते हे होऊ द्या, सुनावणी आहे ना, सुनावणी होऊ द्या. जे काय होईल ते नियमानुसार, कायद्यानुसार, कायद्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे कायद्यानुसार जे आहे आणि नियमानुसार आहे त्या तो निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सैनिकांची, उद्धव साहेबांची आणि आम्हा सर्व शिवसैनिकांची, जे गेलेत ते गद्दार आहेत, ह्याच्यावर प्रश्न उद्भवतच नाही. पण आज मी थोडक्यात बोलून उद्या परत नीट डिटेलमध्ये बोलणारच आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असून कोल्हापुरात आणखीन 4 जणांना याच प्रकरणात अटक करण्यात आले. या संदर्भात अटक केलेल्यांची एकूण संख्या आता 8 झाली. यामध्ये एका डॉक्टरचा आणि एका नर्सचा समावेश आहे. 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागानं एकत्रित छापे घालत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची केंद्र उद्ध्वस्त करत बोगस डॉक्टर आणि एजंट यांना अटक केली होती. याचा तपास करत असताना एका नर्सचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचं आढळून आलं. ही नर्स गर्भपाताचं काम करत होती, तर इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिस करणारा एक डॉक्टर गर्भपाताची औषधं लिहून देत होता. या सगळ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे. क्रमांक 15/23 महाराष्ट्र वैद्यक अधिनियम कलम 33 वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 3, 4, 5 व महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 5-6 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या पुढील तपासामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. पुण्यामध्ये अघोरी आणि अमानवी कृत्य त्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. मूल होत नाही म्हणून एका महिलेला चक्क स्मशानातील हाडांची राख खायला घालण्यात आली. उच्च शिक्षित असलेल्या कुटुंबातील संगणक अभियंता असलेल्या महिलेसोबत हा सगळा धक्कादायक प्रकार झाला. पाहुयात नेमका प्रकार काय. वंशाच्या दिव्यासाठी सुनेवर अघोरी उपचार. स्मशानभूमीतल्या राखेचं पाणी सुनेला पाजलं. इंजिनियर नवऱ्यासह सासरच्यांचा प्रताप. वंशाच्या दिव्यासाठी पुण्यात एका उच्च शिक्षितानं महिलेचा प्रचंड छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. धारीतल्या पोकळे कुटुंबानं त्यांच्या सुनेचा 4 वर्षांपासून छळ केल्याचा आरोप झालाय. पोकळे कुटुंब मुलासाठी दर अमावस्येला पूजा करायचं. एका अमावस्येला कुटुंब धारीतल्या स्मशानभूमीत गेलं. तिथं जळालेल्या चितेवरच्या अस्थी घरी आणल्या. अस्थीची राख पाण्यात मिसळून पिण्यास दिली. अस्थीची पावडर करून खायला घातली. लॉकडाऊनच्या काळात बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पोकळे कुटुंबातल्या 5 जणांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जे आपली तपास आहे सध्या FIR दाखल झाल्यानंतर खूप सिरियस विषय आहेत. 7 आरोपी आपण त्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आणि त्याच आरोपीला आपण आपला सध्या शोध चालू आहेत. लवकरात लवकर आपण ते लोकांना अटक करणार. महिलेसोबत केलेल्या या अघोरी कृत्याची महिला आयोगाने गंभीरपणे दखल घेतली असून संबंधित पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
राज्य महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने संबंधित पोलीस विभागाला कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. पण अशा घटना घडूच नाही यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण गेले काही वर्षामध्ये आपण पाहतोय अगदी 1.5-2 वर्षाच्या बाळापासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांचे बळी या अंधश्रद्धेमुळे गेलेले आहेत. म्हणून जनजागृतीची फार मोठी गरज असताना यामध्ये संबंधित आरोपींवरती कडक कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही पोकळे कुटुंबाला आणि जादू टोण्यासाठी मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. उशिरा गुन्हा दाखल केला तर कदाचित आरोपींना ह्याच्यातून पळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळं असे प्रकार जर कोणाच्याही बाबतीत घडत असतील तर त्यांनी तत्परतेने तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनशी किंवा महाराष्ट्र अनिसशी संपर्क करावा आणि ह्या गुन्ह्यामध्ये देखील पोलिसांनी शहानिशा करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. पुरोगामी चळवळींचा वारसा पुणे शहराला. अशा शिकल्या सवरलेल्या पुणेकरांच्या घरात अघोरी पूजा होते ही बाब चिंता करायला लावणारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. धक्कादायक. IVF तंत्रज्ञानामुळे जगभरातील लाखो जोडप्यांना आईबाप होण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं. मात्र तरीही अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा बळी त्यांचा प्रभाव लोकांवर इतका होतो की काही वेळेला लोक नको त्या गोष्टींना बळी पडतात. सध्याच्या घडीला IVFमुळे वर्षाकाठी तब्बल 2.5 लाख दाम्पत्यांना मुलं होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे IVFच्या बद्दल समाजामध्ये हवी तशी जागृती झालेली नाही. आपल्या देशात साधारण 10 ते 15% दाम्पत्यात वंध्यत्व असतं आणि आपल्या देशात बघितलं तर ॲटलिस्ट 2 ते 2.5 लाख सायकल्स टेस्टी बेबीच्या होतात. अशा गोष्टी जर चालू असल्या तर ही अंधश्रद्धाच आहे. तर आजकालच्या आधुनिक ट्रीटमेंट्स ज्या अवेलेबल आहेत IVF सारख्या इनफर्टिलिटी ट्रीट करायला त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा गुरुवारी पार पडला. यानंतर अंबानी कुटुंबियांच्या घरी गणेश पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला अंबानी कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.